राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी अशा पद्धतीने राज ठाकरेंवरती टीका केली आहे। मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यावरून बिहारचे मंत्री अशोक चौधरींची ही टीका आहे। आम्ही कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधूच, असं देखील अशोक चौधरींनी म्हटलंय। सब फालतू और ये सब घटिया लोग हैं। किसी का बाप का दिन नहीं बनने देगा, हैं? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा? नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहाँ के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहाँ भी बनेगा। त्यामुळे ही एक मोठी बातमी आपण बघतोय। महाराष्ट्रामध्ये मुंबईतल्या कफ परेड इथल्या जागे, मुंबईतल्या माफ करा, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जागेवरती खरं तर हे बिहार भवन बांधण्याचा घाट घातला जातो आहे आणि साधारणपणे 350 कोटी रुपयांचा याला खर्च येणार आहे। 30 मजल्यांची ही इमारत असेल। मग या बिहार भवनासाठी मनसेचा मोठा विरोध होतो आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र विरोध केलेला दिसतो आहे। त्याच वेळेला आता राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी अशा पद्धतीची टीका केलेली आहे। त्यामुळे मनसेकडून या सगळ्याला आता कशा पद्धतीने उत्तर दिलं जाणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरजी आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, एक मोठी बातमी आपण बघतोय। खरं तर बिहार भवन हे उभारलं जाणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता जे अशोक चौधरी हे नेते आहेत, बिहारचे मंत्री आहेत, त्यांनीच आता याला या संदर्भात राज ठाकरेंवरतीच टीका केलेली दिसते। नाही, त्यांना काय कळतं? त्यांना काय माहिती राजसाहेब काय ते? आधी म्हणा स्वतःचे राज्य तुम्ही सुधारा, म्हणजे त्यांची लोक बाहेर जाणार नाहीत। स्वतःची राज्य जर चांगली केलीत ना, तर देशातनं इतर राज्यातनं काय त्यांच्या बाबतीत बोललं जातं याचा त्या सन्मान्य मंत्र्यांनी विचार करावा। तोंड दिलं म्हणून वाटेल ते बोलायचं नसतं। बाकी राजसाहेब ठाकरे काय आहेत ना, हे एकदा त्यांनी बुद्धीला स्वतः ताण दिलं तर त्यांना कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।